तर रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यावरती सध्या मोठ्या संख्येनं जेलीफिश आलेले पाहायला मिळत आहेत। वादळी परिस्थिती, खोल समुद्रात सुटलेलं वारं आणि समुद्रातील अंतर्गत प्रवाहामध्ये होत असलेले बदल यामुळे हे जेलीफिश किनाऱ्यावरती आलेत। जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आळ्याप्रमाणे असल्यानं हे जेलीफिश लायन्स मेन या नावानं ओळखले जातात। किनाऱ्याच्या वाळूमध्ये रुतल्यानं हजारो जेलीफिश हे मृतावस्थेत आहेत। जेलीफिशची शुनकं ही विषारी असतात आणि यापासून दूर राहण्याचं आवाहन मात्र करण्यात येते। 20 ते 25 वाव खोल समुद्रामध्ये जेलीफिश आढळतात। समुद्राच्या पृष्ठभागावरती जेलीफिश हे तरंगताना सुद्धा पाहायला मिळतात। जेलीफिशचा स्पर्श होताच अंगाला वेदना मात्र होऊ लागतात। तर जेलीफिशचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नका असं आवाहन करण्यात येते। आरेवारे, गणपतीपुळे, माडबन, सागरी नाटे, आंबेळगड, गावखडी, भाटे, मालगुंडा अशा किनाऱ्यांवरती जेलीफिश आलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरती आलेल्या या जेलीफिशचा भाटे किनाऱ्यावरनंच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात जेलीफिश आलेले आहेत। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या भाटे समुद्र किनारी आहोत आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जे जेलीफिश आहेत ते किनाऱ्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। समुद्रातील वादळी परिस्थिती, त्याचप्रमाणे खोल समुद्रात सुटलेले वारे असतील, त्याचप्रमाणे समुद्रातील जो अंतर्गत प्रवाह बदललेला आहे आणि त्यामुळे या जेलीफिश किनारी भागाकडे फेकल्या गेलेल्या आहेत। जांभळ्या रंगाच्या सिंहाच्या आळ्याप्रमाणे या जेलीफिश असल्याने या जेलीफिशना लायन्स मेन असं देखील म्हटलं जातं आणि किनाऱ्याच्या वाळूत रुतल्याने हजारो जेलीफिशचा मृत्यू देखील झालेला आहे। 20 ते 25 वाव खोल समुद्रात या लायन्स मेन म्हणजेच जेलीफिशचं अस्तित्व असलेलं पाहायला मिळतं, पण सध्या या किनारी भागात फेकल्या गेलेल्या आहेत। या जेलीफिशचा जर स्पर्श झाला तर अंगाला वेदना होतात आणि त्याचमुळे पर्यटकांनी देखील या जेलीफिशला हात लावू नये असं आवाहन देखील करण्यात आलेले आहे। आणि तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात या जेलीफिश मच्छीमारांच्या जाळ्यात अडकत असल्यामुळे जाळ्यांचं देखील नुकसान होत असलेलं पाहायला मिळते। ही जेलीफिश सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गणपतीपुळे, माडबन, सागरी नाटे, आंबोळगड, गावखडी, भाटे, मालगुंड अशा सर्वच किनारपट्टी भागात असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच या जेलीफिशना पर्यटकांनी हात लावू नये असं देखील आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर समुद्रातील जो अंतर्गत प्रवाह बदललेला आहे, त्याचप्रमाणे जी वादळी परिस्थिती आहे आणि त्याचमुळे या जेलीफिश सध्या किनारी भागात आलेल्या पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।